सोलापूरमध्ये SARचं काम पूर्ण गतीने चालू आहेत. जवळपास 39,41,095 मतदारापैकी 24,66,000 मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत. जवळपास 63% मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत आणि उर्वरित लोकांचं सुद्धा घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि वाटप केलेल्या मतदारांना एन्युमरेशन फॉर्म गोळा करून डिजिटायझेशन करण्याचं काम सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम राज्यामध्ये सोलापूर अव्वल ठिकाणी आहेत. आणि या व्यतिरिक्त एक सर्वप्रथम प्रत्येक मतदारांना आव्हान आहे की तुम्ही घरी बसून सुद्धा एन्युमरेशन फॉर्म तुम्हाला करता येते, एन्युमरेशन फॉर्म भरता येते. याच्यासाठी voters.eca.gov.in परत सांगतो voters.eca.gov.in हा संकेतस्थळावर जाऊन एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला भरता येते. या व्यतिरिक्त आम्हाला एक तक्रार प्राप्त झाला होतं की BLOनी घरोघरी न जाता एक ठिकाणी बसून लोकांना त्यांच्याकडे बोलवत होते, असं आम्हाला कंप्लेंट प्राप्त झाला. त्यासुद्धा आम्ही प्रत्येक BLOकडून निरोप पोहोचलेली आहे की घरोघरी जाऊनच वाटप करण्याच्या सूचना आम्ही शक्तीने दिलेली आहेत. या व्यतिरिक्त नॉन एसेन्शियल ड्युटी करणारे जे कोणी BLO आहेत त्यांना पूर्ण वेळ कार्यमुक्त करायचं सुद्धा विनंती आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदला केलेली आहे. त्याचप्रमाणे नॉन एसेन्शियल ड्युटी करणाऱ्या सगळे BLOंना कार्यमुक्त करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त मोठा आपण बघितलं असेल तर आमच्या BLOपैकी जवळपास 85% BLO आमचे शिक्षक आहेत. या शिक्षकांना आम्ही शिक्षणाधिकारी मार्फत आम्ही 2 सूचना दिलेली आहेत. एक, सर्वप्रथम आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी सत्रामध्ये आपल्याला शाळा चालू करायचे आयोजन केलेली आहेत. या व्यतिरिक्त ज्या शिक्षकांना BLO ड्युटी दिले गेलेली नाही आहे त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांच्या BLO ड्युटी आहे त्यांना टीचिंगमध्ये सुद्धा आणि BLOच्या कामामध्ये सुद्धा मदत करायला आव्हानसुद्धा शासनामार्फत सुद्धा प्राप्त झालेली आहेत आणि आमच्या मार्फत सुद्धा आम्ही सांगितलेली आहेत.